तर आजचा दिवस कसा होता? स्वप्नील कुसाळीने मेडल जिंकलं. याच्यापेक्षा अजून काही चांगलं या दिवसात नव्हतं. मे बी लक्ष्य सेन क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला ते चांगलं होतं, पण निखत झरीन हारली राव. काय राव, मला त्याच्याकडनं मेडलची अपेक्षा होती पण ती हारली. एनिवेज टफच होतं कारण की चायनीज ओपोनंट आणि सीडेड होती, अनसीडेड होती निखत झरीन. आणि रडली ती, अक्षरशः रडली मिक्स झोनमध्ये. खूप वाईट वाटलं की ती अशी रडत होती. आणि काय सांगावं, म्हणजे इतकी छान आहे ती निखत झरीन, इतकी चांगली वागते, इतकी चांगली बोलती. मी तिला बरेचदा बॉक्स आउट करताना पाहिले एशियन गेम्समध्ये, त्याच्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुद्धा. आणि खूप छान आहे. मला वाटत नव्हती अशा की बॉक्सर मी आत्तापर्यंत पाहिले. खूपच छान आहे. आणि रडताना पाहिलं खरं यार खूप दुःख वाटतं की यार असं का होतं त्यांच्यासोबत. आणि खरंच सीडेड पाहिजे होती कारण की ती 2 वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिचं मेडल आहे, एशियन गेम्समध्ये तिचं मेडल आहे. तर खूप सरप्राईजिंग आहे. पण ते झालं निखत झरीन. चिराग आणि सात्विक, अरे यार काय केलं राव. अरे तुमच्याकडनं पदकाची अपेक्षा होती राव, मेडलची अपेक्षा होती, गोल्ड नाही तर कुठलं ब्रॉन्झ तरी अपेक्षा होती, पण असं हारले. आणि ते मलेशियन पेअर के फार असे भारी नव्हते की लय भारी एक नंबर असे नव्हते. काय राव, म्हणजे थोडंसं डिसअपॉइंटिंगच आहे. म्हणजे थोडंसं फर्स्ट गेम चांगला जिंकला होता, सेकंड गेममध्ये जिंकायला पाहिजे होतं. थर्ड गेमपर्यंत कशाला गेली मॅच काय माहिती. पण एनिवेज थर्ड गेमपर्यंत गेली तर गेली, थोडंफार टफ करून. कारण की ओलंपिक्समध्ये परत परत अवघड आहे. कारण हे पीकवर होते. जेव्हा तुम्ही पीकवर असता तेव्हा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी असते. आता 4 वर्षापर्यंत तुम्ही कसं परफॉर्म करता, तुम्हाला त्यावेळी कशी सीडिंग भेटते. टोकियोमध्ये काय झालं की हे अनसीडेड होते, त्याच्यामुळे त्यांना टफ ग्रुप भेटला, त्यामुळे ते क्वार्टर फायनलपर्यंत पण नाही पोचले. यावेळेस ते सीडेड होते, क्वार्टर फायनलपर्यंत पोचले, पण क्वार्टर फायनलच्या पुढे जाऊ शकले. तर त्यांना आता हे जे जिंकलेलं ते कंटिन्यू ठेवलं, ते आहे तेवढं कॅपेबल कंटिन्यू ठेवायचं. पण मग जर परत 4 वर्षाचं, कारण की ठीक आहे तुम्ही वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मेडल जिंकलं आहे, थॉमस कप जिंकलं आहे, एशियन गेम्समध्ये तुमचं पदक आहे, कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदक आहे, पण ऑलिम्पिक्स तुम्ही किती वर्ल्ड चॅम्पियन जिंकाल, पण तुम्ही जर ओलंपिक्समध्ये मेडल जिंकलं तर कदाचित लोक तुम्हाला विसरून जातात. एनिवेज मग पी व्ही सिंधू, म्हणजे मला पी व्ही सिंधूकडनं पदकाची अपेक्षा खरंच नव्हती. पण तरी तिचं जे आपण गेम बघतो की ओलंपिक्समध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ती उंच होती गेम. पण आज ठीक आहे, ही बिंग जेव्हासोबत तिचं मॅच होतं चायनीज शटलर, नाही जिंकले. अपेक्षित होतं की तीसुद्धा नाही जिंकणार, पण मला एवढं काही सरप्राईज वाटत नाही. पण सातचीचं चिराग आणि सात्विक ज्या प्रकारे हारले तो खूप सरप्राईज होता. आज इंडियन हॉकीची मॅच होती, हारले बाबा 2-1 बेल्जियम विरुद्ध. उद्या इंडिया ऑस्ट्रेलियाची हॉकी मॅच आहे. आता काय होतं काय माहिती. ऑस्ट्रेलिया तशी आपल्याला बरंचदा क्रिकेटमध्ये रडवती, आता हॉकीमध्ये पण खूपदा रडवलं. आता माहीत नाही, मला वाटत नाही ऑस्ट्रेलिया आपण जिंकू. बघूया काय होतं. तर ठीक आहे, दिवस फार म्हणजे स्वप्नीलनी दिवस वाचवला, ब्रॉन्झ मेडल जिंकला. खरंच सर काय काय मस्त गोष्ट आहे ना की भारताचा तर आहेच तो भारी, पण महाराष्ट्राचं असल्यामुळे आणखी अभिमान वाटतो की यार आपल्या मराठमोळा असल्यामुळे मेडल जिंकला. छान वाटतं मला स्वप्नील, म्हणजे चिल आउट आहे. प्रोसेसबद्दल तो म्हणला मला परवाच्या दिवशी की म्हणे सर मी प्रोसेसच्या मागे जातो, प्रोसेस झालं तर मेडल येईल. आणि तसंच झालं. फंटास्टिक स्वप्नील. म्हणजे धोनीचं पण त्यांनी सांगितलं की मी धोनीला आयडलाइज करतो. सांगितलं की माझी आणि त्याची स्टोरीसुद्धा थोडी मला सिमिलर वाटते, कारण की धोनीसुद्धा TC होता, हा सुद्धा इंडियन रेल्वेजमध्येच काम करत होता, तो रिलेट करत होता. आणि दगडूशेठ हलवाईची त्याच्यावर कृपाच म्हणावी, कारण की तो म्हणला की मी जेव्हाही पुण्यात असतो नेहमी मी जात असतो दर्शनाला. त्याची आई विठोबा भक्त आहे. तर काय म्हणजे सांगावं, विठ्ठलाची भक्त, विठोबाने विठ्ठलाची भक्त आहे. माझी थोडी मराठी एवढी चांगली नाही, पण तरी प्रयत्न करतो. विठ्ठलाची ती भक्त आहे. आणि खरंच मला इतकं छान वाटतं ना की मनू भाकरवंती भगवद्गीताबद्दल स्पिरिच्युअल हा आपला स्वप्नील. बरं, बाय द वे स्वप्नीलच्या पाठीवर एक टॅटू आहे, त्याच्यावर महामृत्युंजय जपलेलं आहे आणि त्रिशूल आकारासारखं आहे. तर खरंच खूपच भारी, म्हणजे छान वाटतं की
यंग जनरेशन झेन झी म्हणता यांना, ती लोकं स्पिरिच्युअल एवढी आहे, त्यामुळे खरंच भारी वाटतं. बघूया, छान वाटतं. अजूनही बरेच इव्हेंट बाकी आहे. मला वाटतं आपण जो टोकियो ऑलिम्पिकचा आकडा आहे 7 तो सहज पार करू शकतो. 3 झाले. आणखी अजून बॉक्सिंगमध्ये एखाद येऊ शकतो. लवलिना बोरगोहेन किंवा निखतच अजून निशांत देव या दोघांपैकी एक. त्याच्यानंतर ॲथलेटिक्समध्ये ऑफकोर्स नीरजकडनं अपेक्षा आहे. नीरज म्हणजे नीरज चोप्रा नाव ऐकलं असेल. त्याच्यानंतर अंतिम पंगाल रेसलिंगमध्ये आहे. शूटिंगमध्ये सुद्धा अजून मनू भाकरचा एक इव्हेंट आहे, तर ती काही करू शकते. अनिश भटमला विजयवेचं रॅपिड पिस्टल इव्हेंट आहे, ते पण काही करू शकता. बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेन अजूनही आहे, तर तो काही करू शकतो. थोडंसं वाटतं आहे की एक 8-9 येऊ शकता. अजूनही आपण कुठे असं मागे पडलो नाही आहे. ठीक आहे, आज थोडं सेटबॅक भेटला, म्हणजे खास करून सातची म्हणजे सात्विक आणि चिराग यांच्याकडनं. तर बघायला पाहिजे काय कसं गंमत असतं. चला, रात्री खूप झाले आता गप्पा. मला सांगा तुम्हाला हे व्हिडिओ आवडतो का, कधी आपण जमलं तर लाईव्ह करूया. बाय.